संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। मित्रांनो, टीईटीचा जो क्रायटेरिया आहे तो प्रत्येक राज्यामध्ये सध्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी शासन निर्णय घेत आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45% माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी ही अट शिथिल केलेली आहे। अशामध्येच आणखीन एक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जे मार्क आहे ते मार्क आता कमी करण्यात आलेले आहे। म्हणजे 40%ला पात्र जे वर्किंग टीचर आहेत त्या वर्किंग टीचरसाठी जे कार्यरत शिक्षक आहेत त्या कार्यरत शिक्षकांसाठीचा क्रायटेरिया त्या ठिकाणी आता कमी झालेला आहे। तो फक्त 40%वरती आलेला आहे। आता सर्वांना या ठिकाणी आनंद झालेला असेल, कारण वर्किंग टीचर जे आहेत, जे कार्यरत शिक्षक आहेत, ते सध्या टीईटीच्या ह्या दबावाखाली आहेत। कारण सर्वांना माहिती आहे की ॲटलिस्ट प्रमोशनसाठी तरी टीईटी ही कंपल्सरी केलेली आहे आणि टीईटी ही कंपल्सरी केल्यामुळं पास होणं तेवढंच आता जे टीईटी कार्यरत शिक्षक आहेत, जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना हे महत्त्वाचं झालेलं आहे। आता त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा क्रायटेरिया कमी केलेला आहे। नेमकी प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते पाहणार आहोत आणि ते कुठं झालं हे सुद्धा पाहणार आहोत। तर 13 फेब्रुवारी 2026ला शासनाने निर्णय घेतला आहे की तमिळनाडू शिक्षक पात्रता चाचणी जी TNTET आहे पेपर 1 आणि 2साठी, म्हणजे शासनाने 1/9/2025 रोजी किंवा त्यापूर्वी शालेय शिक्षण संचालनालय, प्राथमिक शिक्षण संचालनालय, अतिमागासवर्गीय विभाग, आदी द्रविड कल्याण विभाग, म्हणजे हे तमिळनाडूमधले जे विभाग आहेत त्या संदर्भात सांगतो की आदिवासी कल्याण विभाग, चेन्नई महामंडळ, कोइंबतूर महामंडळ, मदुराई महामंडळ, वन विभाग। तर याचा परिणाम आपल्या इथे कसा होईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। भिन्न सक्षम विभाग, इतर विभाग, सरकार, राज्य मंडळाच्या सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मान्यताप्राप्त खाजगी आणि इतर मंडळे इत्यादी अंतर्गत SGT, BT सहाय्यक आणि इतर समतुल्य संवर्गातील शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पात्र कार्यरत शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। 2026 सालासाठी तमिळनाडूमध्ये ऑनलाईन पद्धतीने 10 मार्चला म्हणजे 10 एप्रिल 2026 पर्यंत त्यांनी अर्ज मागितलेले आहेत आणि शिक्षक भरती मंडळाला सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी तमिळनाडू शिक्षक पात्रता परीक्षा अधिसूचित करण्याची आणि आयोजित करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। आता ही परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे। त्याचं नोटिफिकेशन 13 तारखेला आले आणि यामध्ये म्हणजे एप्रिलपर्यंत त्यांनी ते 14 ऑनलाईन पद्धतीने म्हणजे 14 एप्रिलपर्यंत ही एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे। 10 एप्रिलपर्यंत एक्झाम होणार आहे। यामध्ये त्यांनी काय केलं की टीईटी घेतली, पण टीईटी कोणासाठी घेतली आहे तर ज्यांचं DED BED झालं अशा उमेदवारांसाठी नाही, तो वर्किंग टीचर जे आहेत त्या टीचरसाठी वेगळी टीईटी अरेंज केलेली आहे आणि त्या टीईटीमध्ये शिक्षकांना पात्रता जी आहे ती पात्रता त्या ठिकाणी कमी केली, शिथिल केलेली आहे। नेमकी पात्रता काय दिलेली आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, पात्रता त्यांनी जी दिलेली आहे त्या ठिकाणी TNT पेपर 1 साठी 150 क्वेश्चन, म्हणजे आपल्या इथं सुद्धा 150 क्वेश्चन असतात। त्यामध्ये 3 तास आपल्या इथं सुद्धा आहेत। मॅक्झिमम मार्क 150 पैकी आपल्याला सोडवायचे असतात। फॉर जनरल कॅटेगरी, आता जनरल कॅटेगरीसाठी यामध्ये 60 और 90 मार्क दिलेले आहेत, म्हणजे 60% आणि 90 मार्काला त्या ठिकाणी पास ठरवण्यात आलेला आहे। त्यानंतर तिथं आणखीन वेगळ्या कास्ट आहेत, ज्यामध्ये BC, BCM, MBC, DNC आणि PWD याशा वेगळ्या कास्ट आहेत। त्यांचा पासिंग क्रायटेरिया त्यांनी 50 मार्क दिलेला आहे, 50% दिले आहे किंवा 75 मार्क, म्हणजे एक तर 50%ला पास होणार किंवा 75 मार्काला ते पास होणार। हा क्रायटेरिया TET 1 आणि TET 2 ह्या दोघांसाठी आहे। त्यानंतर SC कास्ट, त्यानंतर SCA आणि ST या कास्टसाठी मात्र त्यांनी याची पासिंगची टक्केवारी ही 40% त्या ठिकाणी केलेली आहे किंवा 60 मार्काला केलेली आहे। म्हणजे ही
पहिला आणि दुसरा या दोन्हीसाठी सुद्धा ती लागू राहणार आहे. म्हणजे याच्यात पासिंगचा क्रायटेरिया 40% ठेवला आहे, परंतु ते कोणासाठी ठेवलं आहे तर SC, SCA आणि ST या कॅटेगरीसाठी त्यांनी ते 40% केलेलं आहे. त्यानंतर BC, BCM, MBC, DNC आणि PWD यांना 50% पासिंग क्रायटेरिया केलेलं आहे. आता याचा फायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कसा होऊ शकतो हे सुद्धा मी त्या ठिकाणी थोड्याच वेळेस सांगतोय. त्यांनी कॅन्डिडेट हू सेक्युर्ड द एक मिनिट त्यांनी जे क्रायटेरिया याच्यामध्ये लावलेले आहेत किंवा जे एक्झाममध्ये नियम अटी असतात की ऑफलाईन पद्धतीने TET एक्झामचे हॉल तिकीट पाठवण्यात येतील किंवा ठीक आहे, त्यांची वेबसाईट दिलेली आहे www.trb.in government.in याच्यावरती तुम्हाला या GR किंवा या बाबतचं नोटिफिकेशन तुम्हाला बघता येईल. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा पासिंग क्रायटेरिया हा कमी होऊ शकतो, 100% कमी होऊ शकतो, 101% होऊ शकतो. आता ते कोणाकोणाला होऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जनरल कॅटेगरीसाठी 60% जो क्रायटेरिया आहे तो 60% क्रायटेरिया त्या ठिकाणी राहील, परंतु यामध्ये कोणासाठी कमी होऊ शकतो तर SABC, EWS, SABC असेल, EWS असेल, OBC असेल, त्यानंतर SBC असेल, VJNT असेल, म्हणजे VJNTचे जे NTC असेल हे जे कॅटेगरी आहेत या सर्व कॅटेगरींना 50% क्रायटेरिया त्या ठिकाणी होईल. म्हणजे 75 मार्कावरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा शासन निर्णय त्या ठिकाणी 100% निघू शकतो जर व्यवस्थित पाठपुरावा केला तर. त्यानंतर SC आणि ST या कॅटेगरीतील जर शिक्षक असतील तर त्यांचा पासिंग क्रायटेरिया हा 40% म्हणजे फक्त 60 मार्कावरती होऊ शकतो. या शासन निर्णयाचा फायदा महाराष्ट्राला सुद्धा होईल. फक्त जे जनरल कॅटेगरीमध्ये आहे त्या जनरल कॅटेगरीमध्ये असणाऱ्या उमेदवारांना फक्त 60% पासिंग क्रायटेरिया आहे आणि इतर जे सगळे वेगवेगळे कॅटेगरी आहेत जे आत्ता नव्याने निर्माण झालेले SCBC असू द्या, EWS असू द्या किंवा इतर जे नवीन प्रवर्ग झालेले असतील मागासवर्गीय कुठलेही असू द्या, त्यांना महाराष्ट्रामध्ये पासिंग क्रायटेरिया हा 50% होऊ शकतो. म्हणजे फक्त 75 मार्कावरती यांना ही सवलत त्या ठिकाणी मिळू शकते. त्यासाठी जूनमध्ये जे TET होणार आहे त्याच्या आधी जर महाराष्ट्र सरकारनं हा शासन निर्णय घेतला त्याचा लाभ हा जूनच्या TETमध्ये 100% होऊ शकतो. त्यानंतर SC आणि STला फक्त 40% वरती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पात्रते होऊ शकतात. त्यामुळं इतर संघटनेनं जर पाठपुरावा केला तर ही खूप मोठी संधी त्या ठिकाणी मिळू शकते आणि निश्चितपणे मी सुद्धा या पद्धतीनं 100% पाठपुरावा करेल. निश्चितपणे हा जो निर्णय शासन निर्णय त्या शासन निर्णय आपल्या राज्य सरकार कसा लागू करेल, आपलं महाराष्ट्र सरकार कसा शासन निर्णय काढेल यासाठी 100% आमच्याकडनं प्रयत्न सुरू होतील आणि जूनमध्ये अशाच पद्धतीचा शासन निर्णय आपल्या राज्याला सुद्धा लागू होईल यासाठी निश्चित प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. एवढंच या ठिकाणी सांगतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व शिक्षक बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. धन्यवाद.